की या महाराष्ट्रामध्ये 5.5 लाख महार वतन जमीन आहे, ती सुद्धा आमच्या दलितांना पुन्हा मिळाली पाहिजे. हा लढा आपण लढला पाहिजे, साथ दिली पाहिजे. आमच्या या महार वतनच्या जमिनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा लागतो आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. प्रत्येक जिल्ह्यात आमच्या जमिनी आहेत. आम्ही भूमिहीन आहेत. भूमिहीनांना दादासाहेब सबलीकरण योजना फक्त नावासाठी दिली जाते. शेतमजूर राज्यव्यापी परिषदेला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणदादा वडले, सत्कार मूर्ती माननीय बच्चूभाऊ कडूसाहेब, महादेव जानकरजी आणि आता ज्यांनी भाषण केलं ते प्रशांत डिक्कर, या सर्वांचे मी स्वागत करतो आणि उपस्थित सर्वांना जय भीम करतो. शेतकरी आणि शेतमजुरांच्या या परिषदाचं आयोजन आमच्या इर्शाद पाशा यांनी केलं. त्यांचा प्रयत्न अतिशय महत्त्वाचा आहे. प्रयत्न हाच त्यांचा खऱ्या अर्थाने विजय. लोक किती आले याला महत्त्व नाही, पण हे महत्त्वाचं आहे की शेतकऱ्यांचा एक नेता याच्या आधी आम्ही ऐकायचो, पाशा पटेल. पाशा पटेलच ना, आमच्या पटेलला दाढी नाही, आमच्या इर्शादला दाढी नाही, ते पांढऱ्या दाढीचे होते. पण ते 2014 नंतर पाशा हे गुजरातचे पटेल झाले. त्याच्यामुळे 2014 पासून ते शेतकरी पाशा पटेल काही दिसायला तयार नाहीत. आणि या जिंतूर मध्ये शेतकऱ्यांचा नवा नेता उभा राहिला आहे. त्याचं नाव आहे इर्शाद. त्या ठिकाणी पाशा म्हणून आमचा हा नवा नेता आम्ही घोषित करतोय. अतिशय तळमळीने सगळ्यांना बोलवलं. आज हे निवडणुकीचा काळ आहे. थोडे प्रत्येकाचे उमेदवार असतात. उमेदवाराला वाटतं आमचा उमेदवारी अर्ज भरायला आमचा नेता असावा, पण इर्शाद पाशा यांचा आग्रह एवढा महत्वाचा आहे की प्रहार सारखा पक्ष सोडून त्या पक्षाचे संस्थापक अध्यक्ष बच्चू भाऊ सुद्धा या ठिकाणी आले, रासपचे महादेव जानकर सुद्धा आले आणि मी सुद्धा या ठिकाणी धावत आलो. त्याच्यामुळे ही परिषद यशस्वी झाली. तसेही मुद्द्यांचं राजकारण या महाराष्ट्रात चलत नाही. जातीचं भांडण, धर्माचं भांडण असलं की आम्हाला उत्साह येतो. दंगलीचं राजकारण असलं की आम्हाला उत्साह येतो. परंतु शेतकऱ्यांची, वारकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, भूमिहीनांची भाषा, अपंगांची भाषा या ठिकाणी करायला लागले की हे कुणाला आवडत नाही. कारण हे सगळ्यात महत्वाचं काम असतं, एवढं लक्षात ठेवा. राज्याची परिस्थिती बिकट आहे. कर्जमाफीचं आंदोलन नागपूरला एक ऐतिहासिक आंदोलन झालं. बच्चूभाऊ कडूंच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. ती धसकी आता त्यांच्या मनामध्ये भरलेली आहे. 31 जून जवळ येतोय. टार्गेट सरकारला पूर्ण करायचंय आणि म्हणून आमच्या असणाऱ्या या नेत्याला कालपासूनच त्या ठिकाणी वॉरंटच्या नोटिसा पाठवल्यात, त्या ठिकाणी कोर्टाच्या नोटिसा पाठवल्यात. ते काय करायला लागले तर आम्हाला कळतंय. हे सगळे असणारे नपुसक आहेत, डरपोक आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न यांना मांडायचे नाहीत, परंतु ब्लॅकमेलिंगचं राजकारण या ठिकाणी उभा करायचं. पण जर 31 जूनच्या आत आणि त्याच्या अगोदर जर का या राज्य सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी केली नाही तर नागपूर तो जाकी है, आगे का आंदोलन बाकी है, हे सरकारने लक्षात ठेवावं. हा सुद्धा इशारा आम्ही देतोय. मित्रांनो, रोज आत्महत्या सुरू आहेत. काल दुसरं बीड इथं बुलढाण्यामध्ये 2 आत्महत्या झाल्या. या आत्महत्याच्या बातम्या सुद्धा टीव्हीला नसतात. आमच्याकडे टीव्हीला अनेक
बातम्या आम्ही बघतो, रोज कुठं ना कुठं शेतकरी मरतोय पण त्याची बातमी येत नाही. कोणताच माईचा लाल या महाराष्ट्रात पैदा झालेला नाही जो शेतकऱ्यांच्या हिताची भाषा करतो. अरे 1 लाखाचं कर्ज घेतणारा आमचा चंद्रपूरचा तो असणारा शेतकरी, ते त्याला सावकार त्याला 74 लाख रुपयाचं व्याज लावतो आणि तो मूत्रपिंड कुठं इकतो तर चीनला इकतो. मुख्यमंत्री एक ट्विट करत नाहीत, त्या ठिकाणी बच्चू भाऊ कडू धावून जातो आणि या देशाला आणि राज्याला सांगतो महाराष्ट्राची स्थिती काय. मूत्रपिंड विकावं लागलंय. कंबोडिया चायनाला नेलं विमानात टाकून आणि त्याचा अवयव विकून आणला. 1 लाखाचे 74 लाख झाले कसे? अरे सावकार आतंकवादीच्या भूमिकेमध्ये त्यांचा बंदोबस्त हा सरकार करणार आहे की नाही? पण शेतकऱ्यांबद्दल यांना कसली आस्था नाही. शेतकऱ्यांची अवकात काढली जाते, शेतकऱ्यांची लायकी काढली जाते. निवडणुका आल्या हे शेतकरी आम्ही 5,000 विकत घेऊ, 10,000 विकत घेऊ, 2,000 विकत घेऊ आणि विकण्याचं काम शेतकरी सुद्धा करतो. याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव असू शकत नाही. यांना निवडणुकीच्या काळात जर तुम्ही दणका दिला तर हे ठिकाण्यावर आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही ठिकाण्यावर येत नाही म्हणून हळूहळू आता अडाणी त्याला आधुनिक शेतकरी व्हायला लागलाय. अडाणी या ठिकाणी शेतकऱ्याच्या रूपामध्ये येणार आहे. अनेक AI आणलंय, अमुक आणलंय, ढमुक आणलंय, आधुनिक तंत्रज्ञान आणलंय आणि तोच असणारा येणारा भविष्यातला मोठा या ठिकाणचा शेतकरी होतोय का काय असा प्रश्न आम्हाला पडलाय. आमची कदर कुणालाच नाही. म्हणून मित्रांनो, जाता जाता मी आव्हान करतोय, बच्चू भाऊ मी तुम्हाला सुद्धा आव्हान करतोय. नागपूरच्या आंदोलनात मी आलो नव्हतो, काही कारणास्तव आमचे दुसरे कार्यक्रम होते. पुढचं आंदोलन तुम्ही कोणतंही पुकाराल त्या ठिकाणी जीव गेला तरी चालेल. हा निळा वाघ निळा झेंडा घेऊन आंदोलनात आल्याशिवाय राहणार नाही हा शब्द आम्ही देतोय. मी आपल्याला आव्हान करतो की आम्हाला सुद्धा तुम्हाला साथ द्यावा लागेल. तुम्ही लढत असता, पोट तिडकीने आमचे प्रश्न मांडत असता, या विधान भवनामध्ये आमच्यासारखा आवाज जात नाही, तो भाग वेगळा झाला. पण आमचा आवाज होण्याचं काम तुम्ही करत असता. तुमच्यामुळेच त्या ठिकाणी घरकुल असणार 1,25,000 पासून ते 1.5 लाख आणि 2.5 लाखाकडे गेलं. तुम्ही मांडलेल्या भूमिकेमुळं इथल्या तमाम रमाई घरकुलचा निधी सुद्धा वाढला. तुम्ही लढाई लढू शकता, आपण सोबत लढाई लढू शकतो. आम्ही या ठिकाणी आपल्याला मागणी करतोय, आव्हान करतोय की या महाराष्ट्रामध्ये 5.5 लाख महार वतन जमीन आहे, ती सुद्धा आमच्या दलितांना पुन्हा मिळाली पाहिजे. हा लढा आपण लढला पाहिजे, साथ दिली पाहिजे. आमच्या या महार वतनच्या जमिनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मुलगा लागतो आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा होत नाही. प्रत्येक जिल्ह्यात आमच्या जमिनी आहेत. आम्ही भूमिहीन आहेत. भूमिहीनांना दादासाहेब सबलीकरण योजना फक्त नावासाठी दिली जाते पण त्याची अंमलबजावणी मात्र होत नाही. भूमिहीनांना 4 एकर जमीन देतो म्हणतात पण ती 4 एकर जमीन मिळत नाही. आमचं 5.5 लाख एकर त्या ठिकाणी महार वतन आहे, ते मिळवण्याचं आंदोलन सुद्धा आपल्याला तीव्र करावं लागेल. आणि चंद्रशेखर बावनकुळे आपल्या तिकडे राहतात, त्यांना कधीतरी सांगा भेटलात तर की बाबा हे दलितांच्या गायरान जमिनी हिसकावण्याचा काम करू नका. सोलार आणलंय, भांडवलदारांना सरसकट 20-20 एकर जमिनी गायरांच्या दिल्या जातात, त्याच्यावर सोलार टाकलं जातंय. त्यानंतर खडी क्रशरचा प्लांट आणलाय, तो सुद्धा त्या गायरांवरच टाकण्याचे आदेश दिलेत. बसाभर जमीन असते, 1-1, 2-2 एकर जमीन असते, ती मेलेल्या अवस्थेत असते. ना त्याला पीक विमा मिळतो ना त्याची नोंद होती. दुष्काळ झाला तर 1 रुपया सुद्धा त्याला मिळत नाही. अतिशय मृत असलेल्या जमिनी हा दलित कसत असतो पण तो सुद्धा हिसकावून घेण्याचं काम या राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे करत आहेत. ह्या भूमिका घेतल्या पाहिजेत, लढलं पाहिजे आणि त्यासाठी आम्ही साथ द्यायला तयार आहेत, आपल्या सोबत उभा राहायला तयार आहेत. मित्रांनो, जागे व्हा. शेतकरी वाचला तर या राज्याचं अस्तित्व वाचणार आहे. शेतकरी जर संपला तर हे राज्य पुन्हा गुलाम झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा.
शेतकऱ्यांसाठी कसलंही धोरण या व्यवस्थेकडे नाहीये. आणि म्हणून साथ द्या या शेतकरी शेतमजुरांच्या परिषदेचा एल्गार गावागावात घेऊन जा. लोक कमी आले असतील काही हरकत नाही, पण इर्षाद पाशा एक दिवस असा येईल आम्ही सगळे झुंज देऊ आणि याच परभणीमध्ये शेतकरी शेतमजूर परिषद पुन्हा एकदा यशस्वी करू असं आवाहन करून थांबतो. जय भीम.